एका अबला नारीला चुकीचा पत्ता देऊन फसवला बिसवला तर नाही ना? वकील साहेब. येस, आलो आलो. येस, बोला. ए बुडबक, बोला काय बोला. ज्या साहेबांना घेऊन ये आणि येताना 2 चाय पण सांग. आणि केवढा धुला आहे, ऑफिस साफ बीप करतो की नाही? एवढा गेटअप केला तरी मी वकील वाटत नाही. हाय दया, म्हणजे तुम्हीच वकील आहे. एक मिनिट, तसा मी मोरे आहे, मी वकील आहे, बोकील नाही. बोकीलला 3 वर्षापासून लोक शोधतायत. तो जर सापडला ना, तो लोक त्याला. हा साहेब, हे वकील कोण आहे? माझा असिस्टंट आहे. माझे पैसे कोण पळालाय? अच्छा, म्हणजे तुम्हीच वकील आहे. यस, आय एम गौरव मोरे, LLB फ्रॉम पवई फिल्टर पाळा. बोला, काय केस आहे? सांगते साहेब, पण त्याआधी तुम्हाला वकील म्हणून बघण्याचा धक्का ऑडियन्सना पचवू दे साहेब. सांगते साहेब. मला वाटलं या स्किटला तरी विषय असेल. ह्याच्यात पण अपमानच भरलेत. ते जाऊ दे साहेब, मला वाचपा साहेब, मला मदत करा साहेब, मदत करा मला. हळू ऐका. साहेब वाचपा मला. ठीक आहे, आता इकडे या. बसा इकडे. का उठा. साहेब काय करताय? काय झालं? काय होतंय? काय करताय? साहेब मला वाचपा, मदत करा. शांत बसा, शांत हो, जरा शांत व्हा. रिलॅक्स, श्वास घ्या, श्वास घ्या. फुकू नका, फुकू नका, शांत व्हा. मला सांग, काय झालंय? काय सांगू साहेब, कोणते तोंडाने सांगू साहेब? काय झालं? देखो, काल सकाळी काय झालं, बंटीचे जो पप्पा आहेत ना, सकाळी पानवाच्या ठेल्यावरती गेले. मग दुपारी चिंटूचे बाबा घरी आले. वो मला बोलले रात्री काहीतरी गोडधोड जेवायला झाला पाहिजे. झोपले थोडा वेळ, परत निघून गेले. आणि रात्री पिंकीचे बाबा घरी आले. बस बस बस. एका वेळी किती लोकांसोबत लग्न केलीस तू? 5? साहेब, 5 नाही. हे लाज नाही असं. मग लग्न तर मी एकाच माणसासोबत केले आहे, पण पोरं 3-4 झाली आहेत. ते सगळ्यांना लक्षात ठेवण्यासाठी माझ्या नवऱ्याला मी सकाळी बंटीचे पापा बोलते, दुपारी चिंटूचे पापा बोलते आणि रात्री पिंकीचे पापा बोलते. असे किती आहेत? पहिले 4 माहिती आहे, पुढे मोजले नाही आहेत. ते जाबू दे साहेब, तो प्रॉब्लेमच नाही आहे. बरोबर आहे. प्रॉब्लेम वेगळाच आहे. काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं का मला. काल संध्याकाळी पिंकीचे पापा घरी आले. बरं. मला बोलले टेस्ट पैकी पिठला बनव. एकदम टेस्ट पैकी. हा, ओके. मी पिठला बनवायला गेले तर माझी जाऊबाई आली माझ्या मागे मागे. तिच्या नादात पिठल्यामध्ये तिखटाच्या ऐवजी मी मीठ टाकला. मग माझ्या सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. परत मी मिठाच्या ऐवजी मीठच टाकला. एवढा खारट झाला साहेब. पिंकीचे बाबाने पहिला घास तोंडात टाकला आणि त्याने तुम्हाला मारलं. हो साहेब. ओके. एवढा मोठा कांदाच फेकून मारला. नंतर बोल 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 बजरंग बली की. पागल आहे का साहेब? बोल 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 बोलला. ओके. माझी सास पण बोलली, ससूर पण बोलला, देवर पण बोलला, सगळे मला बाईट साईड बोलले साहेब. ओके. इट्स डोमेस्टिक एअरपोर्ट. सॉरी, इट्स डोमेस्टिक व्हायलन्स. डोंट वरी, आपण तुझ्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना कोर्टात खेचूया. हे साहेब काय पागल बिगल आहे का? काय? असं काही करू नका. त्यांना कोर्टामध्ये खेचलं तर आमच्या खानदानची इज्जत हवेमध्ये उचलेल, असं नका करू. म्हणजे आपण त्यांना कोर्टात खेचायचं नाही का? ते माझे सासरे बोलतात शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. पण साहेब माझ्या घरच्यांना कोर्टामध्ये नका खेचू. पण माझा जो नबरा आहे ना, त्याला चांगलीच अद्दल खडवा. पाहिजे तर 5,000 घ्या. 10 ओके. आता आपण तुझ्या नवऱ्याला आणि सासरच्यांना कोर्टात खेचूया. फक्त तुला साक्षी द्यायला कोर्टात द्यावं लागेल. मला हो. मी नाही येणार कोर्टामध्ये साहेब, मला भीती वाटते आहे. तुला मी रिहर्सलला बोलवत नाहीये काही कोर्टामध्ये नाही येणार साहेब. मग कोर्टाला कोण सांगणार काय झालं ते? तुम्ही सांगा ना साहेब. मी कुठं बघितलंय तुझ्या नवऱ्याने तुला कांदा पिकून मारलाय ते? मग रात्री घरी या. मतलब
बघायला या साहेब, म्हणजे मी किचनची खिडकी आहे ना उघडी ठेवते आणि परत जेवणामध्ये मीठ जास्तच टाकते. जे पिंकीचे बाबा आहेत ना, बरोबर 10 वाजता जेवायला बसतात 10 वाजता, आणि असे बाजूला कांदेच टाकून ठेवते. त्यांनी मला कांदा फेकून मारला ना, तुम्ही लगेच बघा आणि कोर्टामध्ये जाऊन सांगा. म्हणजे मी रात्री 10 वाजता न्यायाधीशांना तुझ्या घरी घेऊन यायचं आणि त्यांना सांगायचं, हे बघा साहेब, आता हिचा नवरा हिला कांदा फेकून मारणार आहे, आपण ते बघायला आलोय. तसं चालत नाही ग, तुला फिर्याद नोंदवावी लागेल. मग मी ती केस लढणार, मग तुझ्या नवऱ्याला शिक्षा होणार, कळलं? साहेब नको ना, माझ्या नवऱ्याला जेलमध्ये नका टाकू. त्याला जेलमध्ये टाकलं तर पानमाच्या ठेला कोण सांभाळणार आहे? आणि बंटी, चिंटू, पिंकीला भाबंड कशी होणार आहे? पानवाचा ठेला तिथपर्यंत बस आहे, आणखी भावंड कशाला पाहिजे? आणि 2-3 वर्ष नाही छापलं एखादं कॅलेंडर तर काय फरक पडणार आहे? साहेब तरी पण तुम्ही त्याला जेलमध्ये नका टाकू. अरे आपण त्याला जेलमध्ये टाकू, चांगली अद्दल घडवू ना. अद्दल तर घडवाच साहेब. अद्दल अशी घडवा ना जन्मोजन्मी लक्षात राहायला पाहिजे. पण जेलमध्ये नका टाकू साहेब. अरे काय बाई यार, तुला कोर्टात द्यायचं नाहीये, सासू सासऱ्यांना कोर्टात खेचायचं नाहीये, नवऱ्याला जेलमध्ये टाकायचं नाही, मग मी काय करू? अद्दल कशी घडवायची? असं काय करता साहेब? काय? अब देखो, माझ्या जाडीवरती बोलायचं नाही, बरोबर. तुमच्या रंगावरती बोलायचं नाही, बरोबर. तुम्हाला कठीण वाक्य द्यायची नाही, मला बेडी बोलायचे नाही. एवढे सगळे नियम असताना सुद्धा आपण स्किट करतो की नाही साहेब? मग कसं केस पण करा ना नाही ना, पण मी अशी कशी केस लढू? ते मला माहित नाही, तुम्ही लढवा. काय बोललीस? काय बोलली बरोबर? तुम्ही केस लढवा साहेब असं बोलले. हा मग ठीक आहे. आणि साहेब पण माझ्या नबऱ्याला समज द्या ना साहेब. अरे मला सांग, समज देऊ म्हणजे मी काय करू? तुझ्या घरी पोलीस पाठवू का? काय तर या पागल बिगल झाले का साहेब? पोलीस नका पाठवू, गावभर ढिंडोरा पिटतील. म्हणजे तुम्ही त्याला कोर्टामध्ये घेऊन जा, पण कोणाला कळता कामा नाही. कोणाला कळता कामा नाही? मग मी काय कोर्टाच्या कानात सांगू तुझी केस? हा? आणि ज्याच्यातला का सांगू? हिच्या नवऱ्याच्या कानात सांगा की तुला 3 वर्ष सक्त मजुरी, असं सांगू? एकदम बेस्ट आयडिया आहे साहेब, हेच करा. एकदम बेस्ट आयडिया ही. हा साहेब असं नका ना करू, माझ्या नबऱ्याला शिक्षा नका करू. नबरा पती परमेश्वर असतो, आम्ही त्याची पूजा करतो साहेब, असं नका करू. मग परमेश्वर कोपला तर वकिलाकडे कशाला येता? पण तो माणूस पण असतो ना, हे ध्यानात ठेवा साहेब. एक काम कर, काय? जो माझा नवरा आहे ना, त्याच्यातला परमेश्वर आहे ना, त्याला काहीच करू नका. बरं. पण जो माणूस आहे ना, त्याला एकदम कठोरातली कठोर शिक्षा द्या साहेब. 1 मिनिट, आता माझ्या लक्षात आलंय. आपण एक काम करूया, तुझ्या नवऱ्यातल्या परमेश्वराला घरी ठेवूया, माणसाला कोर्टात बोलूया. हा ही बात आहे. तुम्ही पण एक काम करा, तुमच्यातला बुलडोजर घरी ठेवा, माणूस कोर्टात आणा. तुमच्यातली बाई घरी ठेवा, माणूस कोर्टात आणा. हे बात. मग मी काय करेन, न्यायाधीशातल्या माणसाला सांगेल की हिच्या नवऱ्यातल्या माणसाला शिक्षा द्या, म्हणजे तो 3 वर्ष जेलमध्ये सडेल. बेस्टच आयडिया आहे ना, बरोबर ना? याच्यासाठी मी तर तुम्हाला 15,000 फी देणार आहे. बस 15,000 मरतो काय मी? साहेब. नाही म्हणजे एवढी ठीक आहे, मला माझी फी द्या, मी आता लगेच केस सुरू करतो. फी द्या साहेब. हा. तुम्ही आहे ना, हा. तुमच्यातला वकिलाला इथेच ठेवा, हा. माणसाला बाहेर पाठवा, मी त्याला पैसे देते. मीच आहे तो, मला पैसे द्या. नाही साहेब, वकिलाला पैसे देणार आहे ना, माणसाला बाहेर पाठवा. तेच सांगतो ना, मीच वकील आहे, मला पैसे द्या. नाही साहेब, माणसाला पैसे द्यायचे आहेत, त्याला बाहेर अरे पाठवा. मी पेशाने फक्त वकील आहे, पण मी माणूसच आहे, द्या ना मला माझे पैसे. साहेब वकील केस लढणार आहे ना, तुम्हाला कैसे पैसे देणार साहेब? ए बायकांमधला सनी देओल, द्या ना माझे पैसे. अरे दे ना यार. नाही साहेब, मी पैसे दिले असते, पण मी वकिलाला पैसे देणार आहे, तुम्ही माणसाला बाहेर पाठवा. अरे काळा कोट काय मी उगाच घातला का? मला नाही यार पैसे माझे यार. साहेब मी दिले असते, पण मला माणसाला पैसे द्यायचे असते आणि केस वकील लढणार आहे साहेब. After a very very long time, Jasprit Bumrah take the ball in right hand. He wants to take a hat trick. Bumrah going. हॅलो तेजस, अरे तू कुठे आहेस? अरे परवा माझा साखरपुडा यार. काँग्रेट्स काय करतोस बावळटा? माझं लग्न ठरलंय. ओके, तू जर मला पळवून नेला नाहीस ना, तर मी निमिष कुलकर्णीशी लग्न करेन. हा वा वा. हे बघ, मी हात जोडते तुझ्या समोर, प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढा, प्लीज प्लीज बाहेर काढ. सॉरी, फोन तुम्हाला नाही सॉरी. हॅलो तेजस प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढ यार. एकतर बाबांनी फोन घेतलाय माझा,
घराबाहेर पण पडू देत नाहीयेत मला. कसा बसा आता चोरून फोन केलाय लँडलाईन वरनं, कळतंय ना? हॅलो तेजस, कधी येतोय? प्रियदर्शनी, कोणाशी बोलतेस? फोनवर कोणाशी बोलतेस? काही नाही बाबा, ते गाण्याच्या क्लास मधनं फोन आला होता. गाण्याच्या क्लासमध्ये फोन आला? म्हणजे आला आहे फोन. हा. ते मला बोलवतायत क्लासला. काही गरज नाहीये, त्यांना म्हणावं एवढं महत्वाचं असेल इथे येऊन शिकवा. कळलं? फोन ठेव, फोन ठेव खाली. हे बघ, पुढच्या आठवड्यात तुझा साखरपुडा आहे, कळलं? त्यामुळे क्लास, कॉलेज, मित्र मैत्रिणी, भंकस भंकस मजा मजा बंद. लक्षात आलं तुला? आणि तो तेजस नावाचा लांडगा जर तुला त्रास द्यायला आला ना इकडे, फोन बिन केला ना, तर मी तंगड तोडेन. इकडे इकडे आज जा आणि मला सर्दी आण, मला चहा झालाय. आज जा आणि मला चहा आण, मला सर्दी झाली आहे. गाडी टोचली. कोण आहेस? मी तेजस. काय? मी तेजस एक्सप्रेस से आए हैं मिया. तेजस एक्सप्रेस? ये जो तुम्हारी लड़की है प्रियदर्शनी, मेरी प्रियदर्शनी. हाँ है, प्रियदर्शनी लड़की है. हाँ, ये स्किट में है, ये स्किट में है. तो उसके हम संगीत के शिक्षक हैं मिया. संगीत के शिक्षक तुम हाँ, है? उस्ताद तेजस अली खान. तेजस अली खान. कोण आलं बाबा? वेगळंच नाव. अरे 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 बेटा बेटा, इतना डरने की जरूरत नहीं बेटा, इतना ओवर रिएक्ट क्यों हो रहे हो? शांत हो जाओ बेटा. हम है हम. कोण? अरे हम है बेटा, हम. कोण? अरे हम है हम. या तू अरे एका मस्त्याने एवढा फरक पडला. ही काय करतोय? क्या 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 है? कौन है ये? हे माझ्या गाण्याच्या क्लासचे शिक्षक आहेत. हे माझे संगीताचे गुरु आहेत बाबा. अरे बापरे, संगीताचे हे ओया गुरु है? अरे बापरे, ते एकदम स्वतः आले. अगं कमाल आहे. आधी नाही काय सांगायचंच मला? आधी नाही काय सांगायचंच? गुरु आहे, पाया पड त्यांच्या. अरे नहीं नहीं बेटा, पैर नहीं बेटा, पैर नहीं. या दिल से मिलो. आओ. बाबा नहीं नहीं, ऐसा कैसा? गुरु है, बोला है तो आओ, लाओ. आ जाओ आ जाओ. ऐसा कैसा है? गुरु और शिष्य का नाता ऐसा रहता है. और एक बार चला. आ जाओ. ऐसा कैसा? अरे भाई, गुरु शिष्य का नाता रहता है भैया, वैसा वो गुरु का मीठी मीठी नहीं रहता है, वो आलिंगन रहता है. वाह वाह, क्या बात, क्या और बात. मीठी रहता है ना, वो फालतू लड़कों का रहता है. वो तेजस नाम का है ना. बाबा तो नाहीये इथे. तो नाहीये इथे. त्याचं नाव जरी तोंडात आलं तरी चप्पल हातात येते माझ्या. लेकिन तुम्हारा मीठ आओ यार, और एक बार ले. नहीं हो गया बेटा, हो गया. मतलब ये त्यांना बसायला सांग, बसायला सांग. गुरुजी तुम्ही बसा ना प्लीज. जरूर जरूर तुम्ही बसा प्लीज. प्रियदर्शनी जी आहे गेल्या आठवड्यापासून क्लासला चालली नाहीये. मतलब हम खुद जाएंगे. तो हम खुद यहाँ आए हैं उसे संगीत सिखाने के लिए. अरे वाह वाह, खरंच ऐसा तुमचा गुरु शिष्य का ये परंपरा एकदम टचकन ऐसा डोळे में अश्रू आ गया. खरंच है, बहुत अच्छा है. डोळे एकदम ऐसा डबडबले मेरा ऐसा है. एक्चुअली क्या है ना, वो मैंने ही इला को उम्बरटे को ऐसा एक नहीं करने का मैंने ही बोला था. एक न लांडगा है तेजस. बाबा तो नाहीये इथे. तेजसचं नाव निघाले ना तोंडात तरी चप्पल हातात येते माझ्या. वो तेजस नाम का लांडगा है ना, वो ये शेळी को फंसाता है. और ये शेळी है ना, एक नंबर की शुंभ है, किसी को भी पटती है. बाबा अभी कैसा बोलेंगे? बोलो काय खोटं बोलतोय का मी? खोटं बोलतोय का मी? म्हणूनच एक मैंने इंजीनियर बोकड़ पकड़ा है. वो अभी उसका साखर का पुड़ा है, तो तुम भी आ जाओ साखर के पुड़े में. है रंगीत सरबत रहेगा, वेफर रहेगा, केला वेफर मिलेगा. बाबा तुम्ही का हिंदी भाषेचं मॉलेस्टेशन करताय बाबा? आणि शेळी म्हणालात तुम्ही मला. मुलगी आहे ना मी. अगं हो, पण ती म्हण आहे ना, कुरळी शेळी लांगे गेंडा के मांगे वगैरे असं काहीतरी आहे ना, ते शेळीचं आहे ना ते. बाबा एक तर तुम्ही मला त्यांच्या समोर शेळी देखो, ऐसी बात नहीं है. परत तेजसचं नाव यार सुनो, मेरी बात पहले. चप्पल पहनो. हाथ में पहनते हैं चप्पल, पैर में पहनो चप्पल. चप्पल नहीं उतारना बेटा. अरे लड़का ही ऐसा है. देखो देखो बेटा, ये ऐसे किसको लानगा बहानगा कहना अच्छी बात. अरे लांडगा है ना यार, मैं बोलता ही तुमको. नहीं बेटा, तुम्हारे संस्कार गलत है बेटा. मेरे संस्कार? देखो, अगर कल जाके उसने तुम्हें बैल कह दिया तो यही चीज पसंद नहीं है मुझे तुम्हारी. यही चीज. बैठ जाओ यहाँ पर. देखो बेटा, ऐसे हर चीज पर गुस्सा नहीं करते. सामने अगर कोई आएगा ना तो उसे गले लगाना चाहिए बेटा.
वाह, यही तो इंसानियत है। वाह वाह, कैसा विचार है यार, गले लगाना चाहिए। चल आओ, गले नहीं, गले लगा, ऐसा कैसा? अरे नहीं, हो गया बेटा। ना, ऐसा कैसा ले लो, अरे ऐसा कैसा? वो गुरु शिष्य का नाता है। मैं भी आता हूँ, ले लो। अरे हम लोग का भी ऐसा बचपन में बहुत ये किया है, कॉलेज के जमाने में। नहीं ठीक है यार, ठीक है, वो खैर। नहीं, हमारा सुनो ना, बहुत अच्छा ये था हमारा, मुत्तू स्वामी करके हमारा था एक गुरु। मुत्तू स्वामी? हाँ, तुम साजन चले ससुराल देखा कि नहीं? उसमें मुत्तू स्वामी थे, सतीश जी कौशिक। अरे वो हमारे संगीत के गुरु थे बाबा। हम भी उनके बहुत बड़े फैन हैं। वो हमेशा कहते थे, इस शहर में जब तक नसीब को नसीब नहीं टकराता, आदमी ऊपर नहीं आता। ऐसा नसीब नदीम जी का श्रवण जी से टकराया, लक्ष्मीकांत जी के प्यारे लाल से टकराया, हम सबका सोनी मराठी से टकराया। क्या बात? ये अब मनो उदाहरण वारा का पब्लिक से टकराएगा और ये पिक्चर ऐसे ऊपर के ऊपर आएगा। ऐसा हिट होगा। क्या बात है, क्या बात है। और तुम्हारा नसीब जब इस स्किट के ओरिजिनल डायलॉग से टकराएगा तो ये स्किट और ऊपर चला जाएगा ना? करे, अब शुरू करें? शुरू करें। बाबा प्लीज, ते शिकवायला आलेत ना आपल्याला, मला मैं संगीत की तरफ बढ़ता हूँ अभी, अगर तुम्हारी परमिशन हो तो। अरे वाह, उसमें क्या है? चल बैठो, बैठो, बस बस जवळ बस, बैठो, बैठो, बस। अरे नहीं, कोई बात नहीं, कोई बात नहीं। गुरु शिष्य का नाता ऐसा रहता है। नहीं, ठीक है, फिर बोल। बेटे, आज मी तुला एक खूप महत्वाचं गाणं शिकवणार आहे, बरं का? नाही बाबा, चल, नाही म्हणजे काय? तर ते गाणं फार लक्ष ठेवून ऐका बेटे. रंग का भंग हो जाओ. अरे ये क्या गा रहे हो ये बीच में? नहीं, ये बीच में तो रंग का भंग हो ऐसा लगा, इसलिए बेटा वो अलग गाना है, मैं अलग गा रहा था अभी. अलग सवरिया सवरिया गली किनारे चौक आखरी, गली किनारे चौक आखरी. बबन वडापाववाल्याच्या समोर. हाँ, गली किनारे चौक आखरी, वहाँ खड़ा है कृष्ण मुरारी. कृष्णा टॉकीज. वहाँ खड़ा है कृष्ण मुरारी, रात को मिलने को आजा सावरिया सावरिया सावरिया. 10 वाजता सावरिया आजा सावरिया. बहुत अच्छा है, हमरे का बहुत अच्छा लगा ये सावरिया. इसके आगे की जो पंक्तियां है ना बेटा, बहुत गौर देकर सुनने की. बिल्कुल ध्यान देकर सुनना बेटा. तो वो पंक्तियां कुछ ऐसी है कि काले घोड़े पर राजा भी होगा, काले घोड़े पर राजा भी होगा. गुरुजी काले घोडे पे राजा म्हणजे अच्छा, बाईकवरनं राजा येणार आहे. काले घोड़े पर राजा भी होगा, विजा सावंत भी मंदिर में होगा. बाप का धन लेके आजा. एक मिनट बाप का धन लेके आजा म्हणजे बाप का नहीं बेटा, बाप का धन लेके आजा मतलब बाप के संस्कार लेके आजा. हाँ बेटा, बाप के संस्कार उसका धन ही तो होता है ना बेटा. कितना ये है, बड़ा है ये तुम्हारा विचार है. यही बापू का धन लेके आजा. काय म्हणत आणते म्हणजे ह्यांनी सांगितलेले स्वर गळ्यात ना आणते बाबा. शिकवता तुम्ही बाप का आणते मेरे. बोला बोला गुरुजी, मला काही शंका आहेत त्या मी विचारते. पूछो, यही तो वक्त है पूछने का, नहीं तो इट विल बी टू लेट. कह रहा था कि गुरु है, सवाल है तो आने ही चाहिए. नहीं चाहिए सवाल. पूछो. आज रात घर से रुखसत हो जाने के बाद हम क्या करेंगे. वाह वाह वाह, ये क्या बात है. वाह क्या बात है. आज रात घर से रुखसत हो जाने के बाद हम क्या करेंगे. बोलो ऐसा नहीं, बोलो क्या करेंगे. देते जवाब हम देते हैं बेटा.
ये कुछ ऐसा है क्या? ठंडे ठंडे हिल स्टेशन पे जाएंगे, हाँ ठंडे ठंडे हिल स्टेशन पे जाएंगे, महाबलेश्वर हम घूमने जाएंगे, ठंडे ठंडे हिल स्टेशन पे जाएंगे, महाबलेश्वर हम घूमने जाएंगे, जाते जाते पंचगनी भी जाएंगे, आते आते लोनावला भी जाएंगे, जाते जाते पंचगनी भी जाएंगे, अच्छा है। आते आते लोनावला भी जाएंगे। अच्छा। इसके बाद की जो चीज है ना वो भी ध्यान देकर सुनना है। हाँ, आएगा। हाँ, वो कुछ ऐसा है कि वहाँ पर वेना लेक घूमेंगे, वहाँ पर घुड़सवारी करेंगे, गर्मा गर्म पनी सभी खाएंगे, लाल लाल स्ट्रॉबेरिया खाएंगे। मला आवडते, मला स्ट्रॉबेरी खूप आवडते। इसको क्या हो रहा है? मेरे को स्ट्रॉबेरी चाहिए, मेरे को पसंद है। मेरे क्या बोल रहा है ये? स्ट्रॉबेरी 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 अरे लेकिन ऐसा स्ट्रॉबेरी काय आहे प्रिया हे? बाबा मेरे को स्ट्रॉबेरी चाहिए। ती गाण्यातली स्ट्रॉबेरी आहे ना मग ते गाण्यातली स्ट्रॉबेरी मग मला हवी नव्हती। स्ट्रॉबेरी चाहिए मेरे प्रिया को। इकडे हे स्ट्रॉबेरी होती। या डोक्यावर पडलाय का ग? याला गणवायला आपण एवढं सगळं प्लॅनिंग करतोय? अगं ऑलरेडी गणलाय. क्या बोला तू? क्या बोला? मी म्हटलं तू ऑलरेडी गणलाय सर रे. हा हे बरोबर आहे, मी ऑलरेडी गणलाय आणि समोरच्याला जेव्हा वाटतं ना मी जास्त गणलोय तेव्हा मी जास्त हुशार असतो. म्हणजे अगं बाळा, तू आता ठरवलंस ना कृष्णा टॉकीजच्या बाहेर रात्री भेटायचं 10 वाजता. कुठल्या गेटवर बसायचं हे कुठे ठरवलंय तुम्ही? कळलंय का तुम्हाला? आणि तो राजा येणार तुमचा काळ्या घोड्यावर बाईक घेऊन. त्या राजाला त्याचा बाप बाईकच देत नाही रात्री 7 नंतर. तो दोस्त आहे त्याचा बाप आपला. आणि तुम्ही महाबळेश्वरला जाणार आहात या सीझनला हनीमूनला. मिळणार आहे तुम्हाला बुकिंग. आणि तू काय बापाचं धन घेऊन पळून जाणार आहेस? अगं ते धन आहे ना ते इलेक्ट्रॉनिक वॉल्ट मध्ये बंद आहे आणि त्याचा कोड मी गेले 6 महिने विसरलोय. कुठून घ्यावून जाणार आहे? बाबा म्हणजे तुम्हाला आधीच कळलं होतं सगळं? बाळा, परवाच लिहिलंय स्किट हे मी. मला नाही का कळणार बाळा? ये बाळा ये. अरे ये नहीं, ऐसा कैसा तुम इधर से जाते हैं? देखो बेटा वो बात ऐसी है. असे करून जो ड्रॉवर बाहेर आला ना तो आता आत घालतो कसा बघ मी. आणि हे जे उर्दू आहे ना उर्दू ते तू उलट लिहितोस बरोबर आहे. आता उलटा लटकवतो आणि खालून धुरी देतो तुला. नको काका नको काका ऐका ना ये जवानी है दीवानी, मेरी रानी रुक जाओ रानी, एक हाथ ऐसे मुड़ के चली कहाँ ऐसे उड़ के. गिली गिली अक्का, गिली गिली अक्का, गिली गिली अक्का, गिली 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 माझी कंबर गेली गेली. वय झालं हो आता काय करणार. कुलकर्णी ए माझा मित्र गेला रे. कुलकर्णी बसल्या बसल्या समाधी घेतली. बसल्या ओ थांबा हो, आहे मी अजून आहे. उगाच गेला अजून आहे का? बसल्या बसल्या हा खपला नाही. अहो, कोणती गाणी म्हणता हो तुम्ही मुणगेकर? मर्तिकेच्या गायन स्पर्धेतला गोल्ड मेडलिस्ट आहे मी. काय वाटेल ते बोलता हो तुम्ही मुणगेकर? अंदाज आहे तुम्हाला काय बोलता ते? उगाच काहीतरी. मला हे कळत नाही. तू खपला नाहीस मग डोळे मिटून का बसलेलास? अहो इथे ध्यान करतोय मी, ध्यान. बसल्या बसल्या गप्पा बसा हो, सतत ते गाणं गाऊ नका तुम्ही. बसल्या बसल्या नका गाऊ ते गाणं. नाही काळजी आहे ना मला तुझी. काय काळजी? काळजी, फार काळजी आहे मला तुझी. मला सांग तुझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? कसला? ॲडोसिटीचा. ॲडोसिटी? ऍसिडिटी म्हणतात त्याला मुणगेकर. ऍसिडिटी. साधे साधे शब्द कसे बोलता येत नाही तो तुम्हाला मुणगेकर? भाषेची ना बॉम्ब आहे नुसती तुमची. तुझी फक्त भाषाच बरी आहे रे, कॉमेडीची बॉम्ब आहे त्याचं काय? एक मिनिट असू दे. ठीक आहे
मला आता डिस्टर्ब करू नका तुम्ही. मला ध्यान करायचंय. आणि तुम्ही पण करत जा कधीतरी मेडिटेशन, व्यायाम करा. अहो अंग कसं फ्लेक्झिबल राहतं त्याच्यामुळे. फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल तर माझं अंग आहे. हो, बोटाच्या नखापासून ते पोटाच्या बेंबीपासून ते पायाच्या नखापर्यंत सगळं कसं बघा कुठून पण फ्लेक्झिबल दिसतंय. मुणगेकर, कोणतंही कॅरेक्टर दिलं तरी हे बरं जमतं तुम्हाला. अहो नका हो, मी फक्त मेडिटेशन करण्याबद्दल. इथे बसा बरं, या बसा माझ्या बाजूला. इथे या. मी आज तुम्हाला मेडिटेशन शिकवणार आहे. बस. हा, चला मांडी घाला. हा, आता शांतपणे डोळे बंद करा. केले? केले. सांगा बरं काय दिसतंय तुम्हाला? कुठे काय अंधार पडलाय? तेच आपलं भविष्य आहे बहुतेक. डोळे आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. जरा बंद. श्वास घ्या. हा, आणि माझ्या मागून ओम म्हणायचं. हा, म्हणा. कसली लाजच नाही ना तुम्हाला मुणगेकर? काही वाटतच नाही आपल्याला. हसू नका, पटकन जागेवर बसून घ्या. चला. ओ अहो कुठे गेला तिकडे? आपलं स्किट बाकी आहे अजून. जागे अहो या जागेवर म्हंटल हो मी. काय अहो तुम्ही जर तिकडे जागेवर बसलात तर इकडे मी एकटा काय ध्यान करत बसू का? नाही, सरांनी सांगितलेलं अजून मधून जागा काढायची. सरच कधी जागा काढून घेतील ना, कळणार नाही तुम्हाला मुणगेकर. हा, चला या जागेवर या, पटापट जागेवर या. आणि माझ्या मागून म्हणजे माझ्या नंतर म्हणायचा ओम. चला. ओम 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 ओम. आता डोळ्यासमोर काहीतरी छान आणा, त्याच्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. येतय येतय. वा 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 मुणगेकर वा. आय लव्ह यू. एक पप्पी दे ना. हो मुणगेकर, काय बोलताय काय तुम्ही? तुला नाही रे, जेनिफरला बोलतोय मी. जेनिफर या नावाची गर्लफ्रेंड तुम्हाला पटणार आहे का? आणि तुम्हाला जरी पटली तरी त्या लोकांना पटणार आहे का? उगाच छानपणा शिकवू नका. आणि आता जर मला थांबवलं तर तुम्ही मध्ये, तर तुम्ही आहे आणि मी आहे, लक्षात ठेवा. चला म्हणा. श्वास घ्या. कुलकर्णी, काय झालं आता? ध्यान करताना अचानक खा झाली तर खाजू का हो? उठा तुम्ही, मुणगेकर उठा तुम्ही. निघा इथून. काय फालतूगिरी लावली आहे तुम्ही? मुद्दाम करताना तुम्ही, मला माहिती आहे. नाही परवाच्या दिवशी पण तो माझा टॉवेल बांधून अख्ख्या वृद्धाश्रमात हिंडत होता आणि स्वतःचा टॉवेल वाळत घातला होता. दरवेळी असं करता तुम्ही. मग मला माझ्या लेंग्याने अंग पुसावं लागतं. आणि मग तो लेंगा घालून मी बाहेर आलो की कदमाजी माझ्याकडे बघून हसतात. त्यांना वाटतं माझा कंट्रोल सुटला की काय. हसू नका, मला राग येतोय बरं का मुणगेकर. हा, मी कंप्लेंट करणार आहे आता तुमची. मला हा पार्टनर बदलून हवाय. आताच्या आता मला बदलून हवाय. नाही नाही, ऐका ना, तसं करू नका. का करू नका? डॉक्टर येतात नेहमी मला चेक करायला. ते म्हणतात नाडी दाखवा. हा लेंग्याची नाडी काढून दाखवतो त्यांना. एकच पंच किती वेळ चालणार हो मुणगेकर? बरं स्वतःच त्याच्यावर खूप वेळ हसत बसतात. पुढचे 2 दिवस माझे जातात ती नाडी परत लेंगा घालण्यात. मला त्रास व्हायला लागला बरं का मुणगेकर. मला खूप त्रास व्हायला लागलाय. आणि मी जर एकदा चिडलो ना तर मग तुम्ही काय नाही 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 नाही. मला खूप सावकाश सावकाश. चिलपिल घ्या, चिलपिल घ्या. येल्लो पिल द्या. येलो पिल नाही हो, चिलपिल घ्या. माझी पिवळी गोळी द्या हो. येल्लो पिल द्या मला. लवकर द्या, मला खूप त्रास होतो. पाणी द्या. येलो पिल घ्या. सावकाश. हा सावकाश. थँक्यू हा मुणगेकर. थँक्यू. थँक्यू बिंक्यू काय नाही.
माझी पिवळी गोळी मला परत द्या. तुमची पिवळी गोळी म्हणजे? हा, माझ्या खिशातनं काढली ती. अहो तुमची गोळी कशाला दिली बस? अहो कसली होती ती? अहो जुलाब लागलेत ना मला. अहो मुडके, अरे म्हाताऱ्या जीव घेशील रे एक दिवस तू माझा. कोण आहेस तू? मी ना आजच्या आज पत्र लिहून ठेवणार आहे माझं, आणि त्या पत्रात मी लिहिणार काय? आहे की माझा जर अकस्मात मृत्यू झाला ना तर हा नराधम जबाबदार आहे त्याला. कळलं का म्हातार? मला नका हो त्रास देऊ, मी पाया पडतो तुमच्या मुणगेकर. मला नका त्रास देऊ, तुम्ही जा इथून, तुम्ही जा. हसू नका, निघा. मला ध्यान करू दे माझं. कुलकर्णी, फोन वाजतोय तुझा. अरे फोन वाजतोय तुझा. कट करा हो मुणगेकर. तुझ्या मुलाचा फोन आहे. माझ्या मुलाचा फोन आहे. माझ्या मुणगेकर काय फालतूपणा आहे हा? हे काय तुम्ही फोन करून मुलाचा फोन सांगता? तुम्ही इतके दिवस मला त्रास देत होता, सगळं ठीक होतं, मी सगळं सहन केलं, पण मुलाचा फोन सांगून मस्करी केली तुम्ही माझी. लाज वाटते तुम्हाला मुणगेकर? कालपासून मी माझ्या मुलाच्या फोनची वाट बघतोय आणि तुम्ही असं माझ्या भावनांची खेळताय मुणगेकर. काल वाढदिवस होता त्या गधड्याचा, त्याला फोन केला मी, म्हटलं की मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर हे संपण्याआधी बाबा मी जरा बिझी आहे, नंतर करतो असं म्हणून फोन ठेवून दिला त्याने. अजून वाट बघतोय मी त्याच्या फोनची, येतच नाहीये म्हणून हे मेडिटेशन वगैरे. फार त्रास होतो मुणगेकर मला. म्हणजे मुलाचा वाढदिवस आहे हे माहितीये, पण मुलाची नक्की किती वाढ झाली आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा दिवस कधी येणार आहे ना देवालाच माहित हो मुणगेकर. खरंच इतका वेळ कमी असतो का यांच्याकडे? अजिबात बिझी असतात. सोशल मीडियावर तिथे मी कुठे जेवलो, कधी जेवलो, कसा जेवलो, कोणासोबत जेवलो हे सगळं टाकायला यांना वेळ आहे. पण दिवसभरातून बापाला एकदा फोन करून ये बाबा तू जेवला का रे विचारायला वेळ नाही हो त्याच्याकडे. त्रास होतो मला मुणगेकर. काय झालंय ना, पण आता सवय झाली आहे या त्रासाची. पण जाऊ दे, आधी आहो बाबाचा ए बाबा झाला, नंतर ए बाबाचा ए डॅड झाला, आता हा बाबा डेड झाल्यावरच येतील बहुतेक मला भेटाय. नाही करू सांगतो मी. तू नाही कुलकर्णी, सावकाश. मी कालपासून बघतोय मी, तू फार अस्वस्थ आहेस. हा, पण सांगत नाहीस तू मला काही. हा, आणि हे असं ध्यान बिन करण्यात काही नसतं रे. आपल्या जवळच्या माणसाला आपली सगळी दुःख सांगून टाकायची. हा, मोकळे होतो आपण, मोकळा हो. काय हा, अरे आपलं कुटुंब सोबत असण्यापेक्षा आपण ज्यांच्या सोबत वावरतो ना त्याला कुटुंब बनवायचं की नाही? अरे दुःख सगळ्यांकडे आहेत रे, माझ्याकडे पण दुःख आहे, जाम मोठं दुःख आहे. बघ आता मला शहाणपणा शिकवलंस तू की दुःख सांगायचे. आता तू सांगितलीस का मला दुःख? हा, काय दुःख आहे रे तुला कुलकर्णी? हा, मला त्या मोठ्या भिंतीवरून उडी मारायची आहे आणि लावणी बघायला जायचंय. मुणगेकर हे दुःख आहे तुमचं? दुःख आहे माझं हे. तू निर्लज्ज आहेस रे मुणगेकर. असतोय बघ कसा. मुणगेकर आता या वयात ही भिंत चढता येते का हे बघावं लागेल आधी. चला चला हो कुलकर्णी लावणीला जाऊया. चला हो कुलकर्णी लावणीला जाऊया. चला हो कुलकर्णी. वा वा, सुरेख झाला परफॉर्मन्स. उत्तम विषय होता. सनी तुझं कॅरेक्टर अतिशय चिलपिल होतं आणि तसाच हॅपी गो लकी परफॉर्मन्स झाला. मजा आली. सुपर. अलकाताई? सर्वात प्रथम मी सचिन मोटे ज्यांची कॉन्सेप्ट आहे आणि विनायकचं मनापासून कौतुक करेन. खूप सुंदर लिहिलं होतं.
हसू आणि आसू दोन्हीचं मिश्रण होतं. मेकअप कॉस्ट्यूम दोघांचंही मनापासून अभिनंदन. अतिशय सुंदर मेकअप केलेत तुम्हा दोघांचे. आणि सनी, फार सुंदर एनर्जी आहे तुझ्यात. आणि आज निमिष, म्हणजे हास्य जत्रेत अशा पद्धतीचंही स्किट असू शकतं का असं वाटत होतं. डोळ्यात पाणीही आणलं आणि हसवलंही तेवढंच. आणि खरंच हा मेसेज आहे आता समाजाला की लोकांना म्हातारी माणसं नको आहेत, पण हे विसरतायत ही तरुण मंडळी की आपण कधीतरी त्या वयात जाणार आहोत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. फार सुंदर मेसेज दिला आणि अतिशय सुंदर तुम्ही दोघांनी स्किट सादर केलं आहे. मनापासून तुम्हाला वा. गॉड, संपूर्ण 12 गुण मिळालेत. क्या बात. प्रसाद दादा, ॲक्च्युली तुम्ही दोघं जेव्हा समोर आलात तेव्हा मी काही सेकंद तुम्हाला ओळखू शकलो नाही. इतका अप्रतिम गेटअप झाला आहे तुमच्या दोघांचाही. आणि दोघांनी कॅरेक्टर्स खूप उत्तम पकडून ठेवली होती. आणि मला ऑलवेज अशा वेगळ्या फ्लेवरची स्किट्स बघायला खूप आवडतं. त्यामुळे वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. अशी कशी? पुस्तक? काय करताय हो? पाय लागतोय ना. सॉरी. नाही झोपा. नाही, इट्स ओके. पाया पडायला हवं ना. नाही असू दे. मुद्दाम करतायत का खरंच झोपेत आहेत? अहो काय करताय? पाय लागतोय ना. जा तिकडे कोपऱ्यात उभं राहा. जा. म्हणजे उत्पादनातच खोट आहे. घरातले सगळेच असेच वाटतं. चोर 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 शिवी आली. मला पण शिवी येईल. अरे शिवी आली म्हणजे माझ्या बायकोचं नाव शिवाली आहे. पकडा. पकडलाय. बायको मी चोर पकडलाय. मी पोलिसांना फोन करते. पोलीस नको. मी आहे ना. पोलीस कशाला? मी आहे ना. अगो बाई, असे वेगळे कसे दिसताय हो तुम्ही? रात्री झोपताना दाढी नव्हती. कुठून? ते भरपूर पाऊस पडला ना. छान दिसते दाढी तुम्हाला. मी लग्नाच्या टाइमला बोलत होते दाढी ठेवा. मी इथे आहे. तुझा नवरा मी इथे आहे. मग तुम्ही आत काय करताय? गोट्या खेळत होतो. एवढ्या रात्री? अरे गप्प बस. काय ग, तुझ्या बापाने एका रात्रीत एवढी दाढी वाढवली होती? मला बोलताय ना? मला बोला. मी माझ्या बाबांना बोललेला अजिबात ऐकून घेणार नाहीये. आणि काय हो, इकडे या परपुरुषासमोर तुम्ही आपल्या बायकोला घालून पाडून बोलताय. लाज नाही वाटत? तो परपुरुष बाहेर जाऊन काय बोलेल आपल्याबद्दल? कुठे गेला परपुरुष? हेच कळलं पाहिजे. हे तुम्ही पाळलं पाहिजे. परक्या माणसासमोर घरच्या माणसाचा असा अपमान करता मला ऑकवर्ड वाटलं एकदम. एक क्षण सुद्धा थांबवसं वाटलं नाही. म्हणून मी जात होतो. बाई तुम्ही चालू ठेवा, मी येतो. घरी. अरे काय हा चोर आहे. चोर आहेस तू. वा
बायकोचा राग एका परपुरुषावर काढायचा. वा, तुझा राग माझ्यावर आहे ना, मला बोल, मला बोल. अगं हे 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 कळलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. चालू ठेवा, मी येतो. येत राहा घरी. अरे काय येत राहा, अरे हा चोर आहे. एक मिनिट, काय सारखं सारखं चोर लावले यांनी? मी चोर नाहीये. हा, प्रत्येक चोर असंच म्हणतो, मी चोर नाहीये. तो बोलतोय ना मगासपासून तो चोर नाहीये नाहीये, पण नसेल ना तो चोर. असं काय करताय? किती त्रास देता त्याला हो? अगं हा चोर आहे, हा खिडकीतून आलाय. बरोबर, हा खिडकीतून आला. अहो मग कुठून येणार? दरवाजा बंद आहे म्हटल्यावर खिडकीतूनच येणार ना तो. मगासपासून बोलतोय तो चोर नाहीये, चोर नाहीये. किती त्रास देतो. ए मला सांग, तू चोर नाहीये ना? कोण आहे तू? कोण आहे? अरे ठणकावून विचार, तू कोण आहेस? मी बोलतेय ना, तू कोण आहे? कोण आहेस तू? मी बोलतेय ना. बाई तू चांगली आहेस, बाई तू चांगली आहेस. बाई तू चांगली आहेस बाई. हा 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 माणूस वाईट आहे. बाई तू चांगली आहेस बाई. तू आजपर्यंत किती कष्ट सहन केले, सतत अपमान अन्याय सहन करतेस, दुसऱ्यांसाठी मर मरतेस, पण त्या बदल्यात तुला काय मिळालं? खरं की खोटं बाई? खरंय. याच्याबरोबर संसार केला पण याने तुला 1.5 दमडीची किंमत दिली नाही बाई. खरंय की खोटं बाई? खरंय. माया हरणीची पण नजर याची पारध्याची. खरंय की खोटं बाई? खरंय. किती भोळा भाबडा चेहरा, घुबडासारखा थोबडा असं म्हणण्याची हिंमत झाली याची. खरंय की खोटं बाई? खरंय. तुम्हाला कसं कळलं मला पांढरं घुबड बोलतो? लिहिलंय चेहऱ्यावर, लिहिलंय बाई. अगदी खरंय, अगदी खरंय. अगदी खरं नाही, अगदी खरंय. हा लिहून पाठ केल्यासारखं बोलतोय. गप्प बसा, गप्प बसा तुम्ही. काय खोटं बोलतोय तो? काय खोटं बोलतोय? तुमच्या आईसाठी बहिणीसाठी मर काम करते हो मी. तुमची आई बहीण कधी विचारायला येत नाही ग बाई, काय तुला खुपतंय का ग? का कुठे तुला दुखतंय का ग? आई आली घरी की आपला बैलासारखा तिच्या मागे मागे बायकोकडे अजिबात लक्ष देत ए बाबा, तुला खरंच एवढं कळतं काय? अरे तोंडात जो पहिला शब्द येतो तो बरळतोय. तो काय चाललंय तुझं? गप्प बसा. बघा त्या माणसाकडे, जिभेवर अक्षरशः सरस्वती नांदते त्याच्या. सिद्ध पुरुष वाटतोय, देव माणूस वाटतोय ग बाई मला. आणि एवढ्या रात्रीचं खिडकीतून देवच येणार ना हो आपल्या घरी? देव नाही हो नाही. यार मला माहित आहे माझ्या पूजा पाठामध्ये काहीतरी कमी राहिले म्हणून देव मला दर्शन देत नाही. देवा दर्शन दे मला, देवा दर्शन. बाई उठ बाई, उठ बाई उठ. देवा तू भक्तोत्तम आहेस. तुझ्यासारखा भक्त जगात शोधून सापडणार नाही. किती सहज मला ओळखलंस. खरंच मी देव आहे. शंख वाजला, बघा शंख वाजला. अगं कोकणकडनं जाते भोंगा वाजवत. शंख कुठला? गप्पा बसा तुम्ही, गप्पा बसा. देवा मी तुला ओळखलं नाही, मला माफ कर. माझी चूक झाली देवा, माझी चूक झाली देवा. हळू बाई, तू एकदम भक्तोत्तम आहेस. तू आहेस म्हणून हे सगळं सुरू आहे. बघा आपण चोर समजून देवाला घरातून हकलून देणार होतो. अगं तो चोरच आहे. अगं काय चाललंय तुझं? बसा, नका असं बोलू. माझ्या भक्तीत एवढी शक्ती नाहीये की मी पुढे तुम्हाला वाचवू शकेल. मी पाया पडते, तुमच्या पाया पडते. त्याच्या पाया नको पडू, माझ्या पाया पड. मी देव आहे. हो देवा मी पाया पड. अरे आता दुसऱ्या डोळा नीट उघडत नाही. हा कसला देव आहे? अरे वाकडा तोंडाचा असुर आहे हा, असुर. ते काही असुर देत. मला राग येतोय. बाई फालतू पण नको म्हणू. राग येतोय त्याला. मला तुझा राग येतोय. आता बाई हे बघ, माझा राग अनावर झाला ना तर मी याला शाप देऊन ह्याचा उंदीर बनवून टाकीन.
कर माझा उंदीर कर, मला बघायचंच आहे. कर माझा उंदीर. नाही नाही देवा, त्याला कळत नाहीये तो काय बोलतोय. अरे नको, उंदीर झालास तर तुला पिंजऱ्यात टाकतील, तुझी शेपूट 10 रुपयाला पालिकेला विकून टाकतील. देवा देवा, एवढा कठीण श्राप नको देऊस माझ्या नवऱ्याला. देवा, मी मॉल मध्ये कसं घेऊन जाऊ या उंदराला? मग हा माझ्या शॉपिंग बॅग्स कसा पकडेल? कसा पकडेल? अगं मॉल मधल्या शॉपिंग बॅग उचलायला लग्न केलंस माझ्याशी तू? हा एकमेव उपयोग आहे माझा. नको नको, गप्प बस, मी पाया पडते. देवा, कुकू आहे ते माझं, कुकू. ए कुक्या ओ पण देतोय. देवाला मारू नका. तुझ्या भक्तीमुळे वाचतोय तो फक्त. देवा. तुझ्या भक्तीच्या शक्तीमुळे माझा राग विरून जातोय. पण बालिके, आमच्यात एक ट्रेडिशन आहे, आमच्यात एक पद्धत आहे, आमची परंपरा आहे. राग अनावर गेल्यानंतर आम्ही शाप देतो. मला याला काहीतरी शिक्षा द्यावी लागेल. नको देवा नको, मी पाया पडते तुझ्या. मी तू सांगशील ते व्रत करीन. देवा नको. मला शिक्षा द्यावीच लागेल. ठीक आहे देवा, सौम्य दे, सौम्य. सौम्य, ह्याला खुर्चीत बसव मग. हे काय हमदेव नाही, हा काय ह्याला खुर्चीत बसव मग. ह्याला बांधून टाकायला लागेल खुर्चीत. चालेल चालेल. हे मी नाही खुर्चीत. अरे काय तुझं डोकं फिरलंय तू का? विचार कर, तुला खुर्चीत बसायचंय की उंदीर व्हायचंय ते? उंदीर व्हायचं मला. उंदीर कर. नाही ते बघ, तू ऐकलं नाही ना, मी चालले जीव द्यायला. देवा मी आले तुझ्याकडे. बसतो. देवा काय बालिश चाळे लावल्यात यार. देवा हे घे, बांध. काय चाललंय रे? किती करतेस तू संसारासाठी, किती काय काय करतेस. तू जर नसतीस, ए बाई तू नसतीस, याचा उंदीरच केला असता. हे तू कर ना उंदीर. मी सांगतो ना तुला, कर माझा उंदीर कर. मला बघायचंय तुझा चमत्कार, मला बघायचा. कर उंदीर, कर उंदीर. अरे हे नाही, कर उंदीर दाखव. हे काय कुठे काय घडलंय? बाई इकडे. देवा देवा यार, तू तुझ्या नवऱ्याचं घड्याळ कुठे ठेवलं होतंस? देवा, टेबलावर आता आणते. अगं बाई देवा, घड्याळ गायब आहे. देवा, घड्याळ गायब आहे. देवा, काय? अरे शिवली, काय कर? तुझा आणि नवऱ्याचा मोबाईल कुठे ठेवलायस? उशाला उशाला. उशाला कशाला? अगं बाई देवा, तरी सांगत होतो बदाम खात जा तू अदना मधनं. तुझं मोठं मंगळसूत्र कुठे आहे? ड्रॉवर मध्ये. देवा, अजून 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 नाही बास. सध्या एवढेच चमत्कार हाताला लागलेत. हे चमत्कार नाहीयेत अगं, चोरी केलेला ऐवज आपला. गप्प बसाव, गप्प बसा. देवाने चमत्कार करून आपल्या वस्तू खिशातून काढून दाखवल्या, तरी या माणसाचा विश्वास बसत नाहीये ना. देवा, माणूस असाच आहे हो, असाच. नुसती शंका. देवा, ते ड्रॉवर मध्ये 50,000 रोख ठेवलेले, ते नाही काढले जादूने तू? ड्रॉवर मध्ये 50,000 रुपये रोख आहेत, ते नाही दिसले. अरे ते पुस्तकात आहेत, पुस्तकात. हे कसं सांगतेस? हे कशाला सांगतेस तू? मी तुझ्यावर प्रसन्न झालो. देवा. प्रसन्न झालो. मी तुला आशीर्वाद देतो. तू नेहमी सोन्याने मढलेली असशील. तुझ्या घरात सदैव कुबेराचा वास असेल. धनधान्य, संपत्ती, पैसा, अडका, जमीन जुमला सगळं तुला लाभेल. देवा, सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घालतील. देवा, हा माझा आशीर्वाद आहे तुला. देवा, धन्य झाले मी. देवा, धन्य झाले. देवा, धन्य झाले. भोग तू भोग, उघड्या डोळ्यांनी भोग. हे बघ उतर. बाई, तू वेगळ्याच लेवलची भक्तोत्तम आहे. मग आता येऊ मी? नाही देवा, नाही. मी तुला असं कसं रिकाम्या हाताने जाऊ देईन? नाही. हात रिकामे असले तरी खिसे भरलेच त्याचे. गप्प बसा, गप्प बसा. देवा, मला सांग, मी तुला काय अर्पण करू? नाही नाही, देव असं काही घेत नसतो. मग ते काढ, ठेव आणि निघ, चल. पण अगदी तुझा आग्रह असेल तर 50,000 रुपये रोख ठेवलेलं ते पुस्तक न उघडता घेऊ नये. प्रवासात वाचेन म्हणतो. आत्ता आणते. वा, देवा, हा अगदी थॉटफुल पुस्तक दिसतंय.
येतो. बाई तू खरंच एकदम भक्तोत्तम आहेस. येतो मी. शिवाली थांब 1 मिनिट. थांब रे थांब. शिवाली तू माझे डोळे उघडलेस. शिवाली मला पश्चाताप होतोय. शिवाली मला देवाचे पाय धरायचे सोड. मला देवाची माफी मागायची सोड. मला सोड. नाही त्याला सोडू नको. जोपर्यंत मी इथून जात नाही तोपर्यंत त्याला सोडू नको. नाही त्यांची चूक पोटात घाल माझ्या नवऱ्याची. मला वरून आदेश आलाय. मला जावंच लागेल. अरे आता काय सोडतेस? गेला तो. होता नव्हता सगळं घेऊन गेला. चोर 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 तो चोर नाहीये, तो देव आहे. देव इथे बघा. ते माणसं देवाला चोर समजून मारतायत. तुम्ही अगं तो चोरच आहे ग. हे तुमच्यासारख्या अंधश्रद्धाळू लोकांमुळे ना या लोकांचं फावलंय. हे गप्पा बसतो मार. आता खाली जाऊन मीच त्याचा उंदीर करतो की नाही बघ. खूप मजा आली. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई? ओमकार, खूप छान साथ होती तुझी त्यांना. आणि एका रात्रीत पावसामुळे दाढी वाढली. खूप छान पंच होता. खूप एन्जॉय केला आम्ही. गौरव शिवालीची केमिस्ट्री खरंच मस्तच आहे. खूप एन्जॉय केला आम्ही परफॉर्मन्स. आणि भक्तोत्तम हा शब्द म्हणजे मी प्रसादला एकदा विचारलं काय म्हणाला नक्की. खूप मजा आली. मला कधीतरी असं थोडं वाटलं शिवालीची कॅरेक्टर बघून की प्रसाद मी अशा पद्धतीच्या कॅरेक्टर बऱ्याच सिनेमात केलेले आहेत. आणि कधी कधी मलाही असं वाटायचं की अरे बापरे फारच आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातोय असं वगैरे वाटायचं काय सिनेमे पाहून. आणि आत्ता ते सिनेमे बघताना मला हसायला येतं. आज ती कॅरेक्टर बघताना मला थोडी ती आठवण येत होती. खूप छान मजा आली. 11 गुण मिळालेले आहेत प्रसादा. जगातली प्रत्येक बायको जर एवढी भोळी असती ना तर प्रत्येक संसाराची हास्यजत्रा झाली असती. पण दुर्दैवाने तसं होत नाही. बॅलन्स सांभाळला जातो. त्यामुळे काही लोक घरी जज करतात, इथेही जज करतात. ओमकार मस्त. तुला मी तिकडेही बघत असतो. आज तुझं इकडचं रूपही मला खूप भावलं. आणि जसं अलकाताई म्हणाल तसं तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे. तुमच्या दोघांची एनर्जी खूप सुंदर आहे. ऑल द बेस्ट. मला जास्त प्रश्न विचारायची सवय नाहीये. तू चोरी केलीस का? हो. वेळ घे. विचार करून सांग. घाई करू नकोस. हा? तू चोरी केलीस का? हो. अरे प्रश्न विचारल्या लगेच हो म्हणतात काय कोणी? लगेच गुन्हा कबूल करतोस? पाटील याला आत टाका. बघतेच कसा हो म्हणतोय ते. आधी मी तुला प्रश्न विचारणार, मग तू नाही म्हणायचं, आणि मग मी तुला मारणार, आणि मग तू हो म्हणायचं. कळलं? नाही तुम्हाला ना पोलिसी इंगा दाखवल्याशिवाय गुन्हा कबूल करण्याची पद्धत कळणार नाही. घेऊन नाही आला. अरे बाळा पण मी केलाय गुन्हा कबूल. तो काता. ओ माय गॉड. ते मी चुकून आलो होतो. मी रेल्वे स्टेशनला जायचो. मी पोलीस. बसा. बोला काय तक्रार आहे? माझं ना पाकिट मारलं गेलंय. अच्छा, ही पैसे होते. हा ही अच्छा. माझी तक्रार आहे. बरं तुमचा कोणावर काही संशय वगैरे? नाही तसा संशय नाहीये कोणावरही. नाहीये का? बरं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमचं पाकिट आम्ही शोधून देऊ. येस येस थँक्यू. फक्त काय झालं ते मला जरा अगदी पहिल्यापासून सांगा, म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला चौकशी हो सांग. पहिल्यापासून सांगतो. सांगा. आधी आपण माकड होतो, नंतर आपला माणूस झाला.
आधी असे होतो, मग असे असे करत, मग असे असे करा, मग ते आकृती असतात ना, असं ते झालं. इतकं पहिल्यापासून नाही ऐकायचंय मला. पाकिट कसं मारलं गेलं तेवढं सांगा फक्त. हा ते सांगतो मी. बसू का मी? बसा, please कम्फर्टेबल बसा. मी सकाळी बिल्डिंगच्या नाही मी काहीच नाही केलं. नाही तुम्ही सांगा. मी सकाळी बिल्डिंगच्या खाली आलो, तर बिल्डिंगच्या खाली रिक्षा होती. मी रिक्षाला थांबवलो रिक्षाला आणि म्हटलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? तर तो म्हणाला नाही. हा आता बघा म्हणजे पाकिट कसं मारलं ते सांगा. हा पाकिट मारलं. पाकिट मारलं. त्याच्यानंतर दुसरी रिक्षा आली. मी त्याला विचारलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? तो म्हणाला जाएगा. मग मी म्हटलं जा. मला मध्ये मध्ये असे विनोद करायची सवय असते. मी जगतोच असा एकदम हसत खेळत जगतो. पाकिट कसं मारलं ते सांगा. हा ते आहे पुढे आहे थोडं. तर तिसरी रिक्षा आली. तर तिसऱ्या रिक्षात मी विचारलंच नाही, मी डायरेक्ट जाऊन बसलो. आणि त्याला म्हटलं बोरिवली स्टेशन जाएगा क्या? तर तो म्हणाला हा. आणि तो गेला बोरिवली स्टेशनला चालत. मी रिक्षातच होतो. काय स्किटचं रीडिंग चालू आहे इकडे? नाही. इम्प्रोव्हायझेशन कसलं करताय? ते माझी सवय आहे, हसत खेळत जगतो मी असं. नाही हे काय वाटलं तुला? हे काय आहे? कोण आहे मी? इन्स्पेक्टर नम्रता समीर आणि हे माझं पोलीस स्टेशन आहे. येस ऑफकोर्स. पाकिट कसं मारलं गेलं तेवढं फक्त सांगा. सांगतो. त्या 3 रिक्षांचे पंचेस तिन्ही पंच झाले. मग मी काय केलं, मग मी चालतच गेलो स्टेशनपर्यंत आणि मग मी बोरिवली स्टेशनला गेलो आणि तिकडे दादरची ट्रेन पकडली. अशी करत मी ट्रेननी दादरपर्यंत पोहोचलो. मी दादरला गेल्यानंतर मी स्टेशनच्या बाहेर असं चालत बाहेर आलो आणि तिकडे वजन असतं, वजनाचं मशीन असतं ना, ते 1 रुपया टाकून ते तर ते मशीन होतं. मी म्हटलं अरे बापरे आता मी काय करणार ना, वजनाचं मशीन आहे. तर मग ते माझ्या मागच्या खिशात इथे एक पाकिट होतं मध्ये. दिसतंय. तर तिकडे पाकिट होतं, त्यातला 1 रुपया मी काढला आणि त्या मशीन मध्ये टाकला. तर ते फिक असं एक तिकीट आलं बाहेर आणि ते तिकीट मी बघत होतो. मागे मग भविष्य सुद्धा होतं. ते बघता बघता एक निळा शर्ट घातलेला माणूस आला. त्याने मला धक्का मारला आणि तो निघून गेला. मग मी स्टेशनच्या बाहेर आलो आणि मग तिकडे माझ्या लक्षात आलं माझं पाकिट मारलं गेलंय. बरं काय काय होतं पाकिटात तुमच्या? हे 50,000 रुपये होते. खरे सांगा. 5,000 रुपये होते. व्हेरी गुड. आणि आधार कार्ड होतं. ठीक आहे. तुमची जी काही तक्रार आहे ती आमचे पाटील आहेत हवालदार, ते लिहून घेतील. त्यांना बोलवते मी. चालेल. नमस्कार. बोला तक्रार बोला. काय तक्रार आहे? काय म्हणाल? तक्रार सांगा ना तुमची. म्हणजे पोलीस स्टेशनला कशाला आलात तुम्ही? तक्रार करा. ऑफकोर्स. मग सांगा तक्रार तुमची. आता सांगितलं ना मी तक्रार. पाकिट मारलं गेलंय माझं. कधी सांगितलेत तुम्ही? आता आलो ना मी. तक्रार सांगितलं ना मी आता. तुम्हाला पाकिट मारलं गेलंय. काय टाइमपास लावलाय? 1 मिनिट. तुम्हाला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतेय? नाही आम्ही ते टाइमपास काय पोलीस म्हणजे तुम्हाला टाइमपास वाटलो आम्ही? टाइमपास हे बघा तुमची तक्रार असेल तर सांगा, नाही तर इथून चालू पडा. नाही सांगतो. तक्रार सांगतो मी. ऍक्च्युली झालंय सगळं, पण मी सांगतो काही प्रॉब्लेम नाही. ते सकाळी मी गेलो बिल्डिंगच्या बाहेर गेलो. तिथे रिक्षा होती. ओके. आणि मग रिक्षा थांबवली मी. ऍक्च्युली 2-3 तिथे पंच टाकले, पण आता नको रिपीट करायला. ऑलरेडी झालेत ना. बोर होईल. मग रिपिटेशनला बोर होतो लोक. तुम्ही कंप्लेंट सांगताय का? हो कंप्लेंट सांगतो. त्याच्यानंतर मी नंतर स्टेशनला गेलो. तिथे वजन होतं. ते वजनात एक ते पण नको पंच. तू मुळातच मी कन्व्हिन्स नव्हतो करायला. ते आता काय येणार ना पंच. राहू दे, ते जाऊ दे. त्याच्यानंतर मी निळा शर्ट घातलेला एक माणूस आला आणि त्याने मला धक्का मारला आणि तिथे माझं पाकिट मारलं गेलं. ठीक आहे. एक काम करा, आमचे पाटील आहेत, ते तुमची तक्रार नोंदवून घेतील. येस. मी बोलवते त्यांना. नमस्कार. बोला तक्रार बोला. आता मी तक्रार सांगितली तुम्हाला. मी तुम्हाला आत्ता तक्रार सांगितली. माझं पाकिट तिथे मारलं गेलेलं होतं. 2 वेळा हे पण दाखवलं. एक्सक्यूज मी. काय चाललंय तुमचं?
आय एम सॉरी. नाही इथे काय टाइमपास चाललाय का? नाही. हा, मी तुम्हाला नीट विचारलं ना तक्रार सांगा म्हणून. हो. पण हे सगळं असं काय दाखवते तुम्ही? नाही सांगतोय हे मी. बघा, ऑन ड्युटी पोलिसांचा वेळ खाल्ला म्हणून 8 टाके ना मी तुम्हाला. ओके सांगतो मी, तक्रार सांगतो मी. ऑलरेडी 2दा झाले मी. पुन्हा मला प्रॉब्लेम नाही, मी सांगतो. सांगा. मी गेलो सकाळी बिल्डिंगच्या बाहेर पडलो. तिकडे तो रिक्षावाला आला. काही गरजच नव्हती ह्या पंचची. वाढून ठेवतो मी उगाच कारण. 8 माणूस स्किट लिहितो, नंतर ते एडिट होतं. कळणार कधी मला कळत नाही. ते सगळं झालं. त्याच्यानंतर तिकडे मी दादरला गेलो. दादरला तिकडे ते वजन करायचं मशीन होतं. ह्याची तर गरजच नव्हती. हे फालतू आहे हा पंच. निळ्या शर्टवाला माणूस धक्का गेला, पाकिट मारलं. बस एवढं कट टू कट पाहिजे होतं. आता सगळं सांग. तो निळ्या शर्टवाला माणूस आला. ठीक आहे, त्यांनी माझं पाकिट मारलं. पाकिट मारलं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचे हवालदार पाटील आहेत, त्यांना तुमची कंप्लेंट सांगा, ते रीतसर लिहून घेतील. त्यांना बोलवते मी. हात नाही लावायचा. नाही, 1 मिनिट, मला बोलवावं लागेल पाटील. नाही मी बोलवतो. माझी ड्युटी, तुम्ही प्लीज बसा. नाही मी बसणार. मी ह्याला हात नाही लावायचा. ह्याला हात नाही लावायचा. मी बोलवतो त्यांना. तुमचं काम मी करतो. पाटील मॅडमनी बोलवलंय, याला हात नाही लावायचा. ओके, आता ठीक आहे. ठीक आहे ना? नाही लावत नाही मी हात. पण तुम्हाला तुमचे जे काही पैसे ते सगळे मिळतील वेळेत. कसं आहे, आम्ही पोलीस जे असतो, आम्ही जनतेचे मित्र असतो. हो, मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही तुमची मदत करणार. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असतो. फक्त तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा. आता रिलीफ वाटलं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे काही सांगू? मला कॉफी चालेल. हा ठीक, कॉफी चालेल ना? नमस्कार. बोला, तक्रार बोला. अरे चौथ्यांदा झालं हे आता. मी माझीच तक्रार एडिट करत नाही का पंच कट करत गेलो. मी सांगितलं तुम्हाला ती तक्रार ऑलरेडी झालंय हे 3 वेळा. स्क्रिप्टची आधीची पानं बघा, त्याच्यात दिसेल तुम्हाला. तेच रिपीट केलंय 3-3, 4-4 वेळा. बघा, आवाज नाहीये चढवायचा माझ्या समोर. कोण आहे मी? इन्स्पेक्टर नम्रता संभेराव. नीट बोलायचं अरे कोणी असेल तू? तुम्ही कोणी असाल, नम्रता संभेराव असाल किंवा काही असाल. संभेराव मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी ही गोष्ट जी सांगितलेली आहे तुम्हाला 3-3 वाजता, झकमाराला तुम्ही हे दाबता का? अच्छा करता आणि सगळं विसरून जाता तुम्ही. काय बोललात तुम्ही? अहो, हे असं दाबता तुम्ही, ही बेल दाबता. आणि मी काय करते? शॉक लागतो तुम्हाला. तुम्ही कसं केलं मी? हे असं काहीतरी करता तुम्ही ते. 1 मिनिट. ही बेल दाबून मला शॉक बस. ही काय बसला शॉक? आता नाही बसला. पण नाही बसणार. बरोबर झाले वाटतं. तुम्ही उगाच इथे उभे राहा तुम्ही 2 मिनिट. तुम्ही ना उगाच टायमाची खोटी करताय. बोला, काय? बेल वाजवलीत, काही काम होतं? नाही, काम होतं पण ठीक आहे. 3-4 ओळी होत्या तुला, पण पाठांतर होत नाही तुझं. जा, तू बस. जा जागेवर जाऊन बस. जा पाटील. तर तुमचं पाकिट मारलं गेलं. हो. नमस्कार. बोला, तक्रार बोला तुमची. अरे काय टाइमपास लावले का तू? टाइमपास करतेस तू? सारखी बटनावर हात ठेवते, नाचते. मला टाइमपास समजतात? दळबद्री बेलला हात कशाला लावतेस? हात लावतेस आणि तुझा गजनी होतो, विसरतेस तू. ह्या बेलला हात लावल्यावर मी विसरते. या बेलला हात लावल्यावर विसरते. तुम्ही प्लीज बसा. मी बसा काय? मी बसा दाखव. ह्या बेलला हात लावल्यावर काय होतंय? ही बेल पण तुम्हाला सामील आहे, स्वतःच्या सोयीने वाजते. काहीच होत नाहीये. मॅडम, बेल वाजवली, काही काम होतं? नाही, काम होतं पण तुमच्याच्याने काही होणार नाही. जा तुम्ही. तर तुमची तक्रार सांगा, काय झालंय ते. रिक्षा पकडायला गेलो मी. हो, हळू 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 गेलो मी बोरोली स्टेशनला. नीट. तिथून गेलो दादरला गेलो मी. दादरला गेलो मी. ओके. दादरला गेल्यानंतर निळा शर्टवाला एक माणूस मला भेटला. त्यांनी माझं पाकिट मारलं, तिथे ठेवलेलं. हो. तुम्ही पॅनिक नका, प्लीज शांत व्हा. त्याच्यानंतर तो गेला. मग मी स्टेशनच्या बाहेर गेलो. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर तिथून एक रिक्षा आली. तर रिक्षाने हॉर्न मारला. तर रिक्षात मी बघितलं तर तोच निळा शर्ट घातलेला माणूस तर रिक्षात बसला होता. रिक्षा नवीन होती की जुनी होती? जुनी होती. हाच मोठा क्लू आहे आपल्यासाठी.
बरं रिक्षाचा जो हॉर्न होता तो असा होता का? अरे सॉरी, नमस्कार. बोला, काय तक्रार काय तुमची? अरे कशाला मारायला हात लावतेस त्या बेलला? ही बेल काढून टाका. बसा बसा इथे. बोला, काय तक्रार काय? कुठली तक्रार? कशाला आला तिथे तुम्ही? मला काय माहिती. मजा. ओके. मॅडनेस होता, ओव्हरऑल मॅडनेस आणि अनएक्सपेक्टेड एंड. क्या बात है दादा, सुपर हिट. शब्द अपुरे पडतात. अलकाताई, तुम्ही काय म्हणाल? समीर, नम्रता, हॅट्स ऑफ टू यू. काय धमाल केली. केवढूसा जम होता पण काय तो फुलवला होता. कमाल आहे. याला म्हणतात अनुभवी अभिनेते आणि अभिनेत्री. हे सगळं जरी दिलं ना तरी कमी आहे, खरंच सांगते मी. हे बघा, सगळं 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 तुम्हा तिघांना खूप मजा आली, खूप मजा आली. ग्रेट ग्रेट. प्रसाद दादा, शॉकिंग परफॉर्मन्स होता. म्हणजे कमाल कमाल, अफलातून. खूप मजा आली. थँक्यू सो मच. तुम्ही असेच आम्हाला हसवत राहा. थँक्यू.